अखेर काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्षपदाची झाली निवड. राजेश नाईक यांची लागली वर्णी. सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी अखेर निवड झालेली आहे. माजी सभापती राजेश नाईक यांची काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमधील माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि राजेश नाईक यांच्यात चुरस निर्माण झालेली आहे. काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याकडून अखेर राजेश नाईक यांची शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पृथ्वीराज पाटील यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 5 ते 6 महिन्यांपासून शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राजकीय वर्तुळात लागून राहिली होती. अखेर ज्येष्ठ नगरसेवक राजेश नाईक यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर नाईक यांच्या कार्यकर्त्यांकडून आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. महापालिकेच्या तोंडावर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सांगली शहर जिल्हा अध्यक्षपदी आज माझी निवड झालेली आहे. या निवडीचं नक्कीच काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी व काँग्रेस पक्षाची नगरसेवकांची शक्ती वाढवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. येत्या महापालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यावर माझं हे लक्ष असेल. पक्ष संघटना बांधायचे आणि पक्ष संघटनेबद्दल काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जरूर प्रयत्न करेल आणि सर्व घटकांना एकत्र गोळा करून काँग्रेस युतीचा प्रयत्न करेल. आमचे नेते विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील यांनी दोघांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यांचा विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.